पुण्यामध्ये पोर्श गाडीने रात्री 2:30 वाजता भर वेगाने जात असताना 2 जणांना उडवलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना करणारे वेदांत अग्रवाल यांना 15 तासांमध्ये जामीन भेटला। ते कसं शक्य झालं? अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सुनील टिंगरे जे स्थानिक आमदार आहे त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला। पोलिसांनी 304 कलम टाकलं जे जामीनपत्र कलम आहे व वेदांत अग्रवाल याची लगेच 15 तासात सुटका झाली आणि ती रविवारच्या दिवशी कोर्टामध्ये त्याला पेश केलं व त्याची सुटका करून घेतली। ब्रह्मा ग्रुप ऑफ बिल्डर्सचे मालक विशाल अग्रवाल यांचा तो मुलगा आहे, त्यामुळे त्याच्यावर विशेष अशी मेहरबानी करण्यात आली। घटना घडल्यानंतर 10 तासांनी त्याची मेडिकल टेस्ट करण्यात आली, ज्यामुळे अल्कोहोलचे काही सॅम्पल त्याच्या मेडिकल टेस्ट मध्ये भेटले नाही। नियमाप्रमाणे घटना घडल्यानंतर 4 तासात त्याची मेडिकल टेस्ट व्हायला पाहिजे होती। सामान्यांना वेगळा न्याय, श्रीमंतांना वेगळा न्याय, हे काय चाललं आहे? पैशाची देवाणघेवाण केल्यानंतर पोलीस कसे कायद्याची दिंडोडी उडवतात हेच यातनं दिसत आहे।